व्हेटरनरी डॉक्टरांसाठी 2026 आणि 27 ही जी 2 वर्ष आहेत ना, खूप चांगली असतील तुम्हाला करिअरसाठी. त्यातून जर तुमची समजा कुंभ असेल किंवा वृषभ असेल, तूळ असेल, कर्क असेल, त्याच्यानंतर वृश्चिक असेल, या काही 4-5 राशी आहेत. बाकी कुठलीही रास असू दे, जर तुम्ही व्हेटरनरी डॉक्टर असाल, शिकत असाल, तर तुमच्यासाठी 2026 आणि 27 नवीन काहीतरी शिकण्यासाठी चांगलं आहे. तुमच्यातलं स्किल डेव्हलप करण्यासाठी चांगलं आहे. तुमचे जे वरिष्ठ असेल त्यांना खुश करण्यासाठी ही 2 वर्ष आहेत तुमच्यासाठी. त्याच्यामुळे जास्तीत जास्त शिकून घ्या किंवा जास्तीत जास्त पुढचं जे काही स्किल असेल तुमच्या क्षेत्रातलं ते शिकण्यासाठी तुम्हाला ही 2 वर्ष चांगली आहेत. करिअरच्या नवीन नवीन संधी येतील, कारण गुरुदेव पण सध्या या 4-5 ज्या राशी आहेत त्यांना चांगले आहेत. त्याच्यामुळे गुरुदेवांकडनं येणाऱ्या संधी आहेत त्या पण तुम्हाला चांगली येतील. तुम्ही तुमचं करिअर कुठल्याही दिशेने वळवू शकता. तुम्ही एखाद्या हॉस्पिटलमध्ये एखाद्या सिनियरच्या खाली जॉब करताय असं असू शकतं, किंवा तुमचं एखादं क्लिनिक सुरू आहे चांगल्यापैकी असं असू शकतं, किंवा जर तुम्ही सध्या नवीन व्हेट आहात, तुम्ही सध्या नवीन तुमची प्रॅक्टिसला सुरुवात केली असेल, तर तुम्ही क्लिनिक चालू करायची थोडीशी भीती असते बघा आपल्याला, की मी क्लिनिक टाकतोय तर ते व्यवस्थित चालेल की नाही, लोक येतील की नाही, पेशंट मिळतील की नाही, तर अशी थोडीशी भीती असते. तर त्याच्यापेक्षा एक तुमच्याकडे चांगला उत्तम पर्याय की तुम्ही होम व्हिजिट करू शकता. आता समजा माझ्याकडे एखादी मांजर आहे किंवा कुत्रा आहे, तो आजारी आहे, तर बाहेर घेऊन घेणं मला शक्य नाहीये, तो झोपूनच आहे किंवा ती मांजर झोपूनच आहे, मला हॉस्पिटलपर्यंत घेऊन जाणं शक्य नाहीये. तर अशा वेळी तुम्ही समजा माझ्या घरी येताय, ट्रीटमेंट करताय त्या मांजराला किंवा कुत्र्याला, तर दोघांचं काम होत आहे. माझी पण खेप वाचते, माझं काम होत आहे, तुमचंही काम होत आहे, तुम्हालाही जे काही मानधन मिळतंय. त्याच्यामुळे असंही तुम्ही करू शकता. समजा तुम्ही मुंबईत राहताय, मुंबईत मग दिवसभरात तुम्हाला कुठेही होम व्हिजिट असू दे, अगदी दिवसाला 3-4 सुद्धा व्हिजिट करू शकता तुम्ही. असं करून तुम्ही तुमचा एक पेशंटचा ग्रुप करू शकता, आणि मग नंतर तो पेशंटचा ग्रुप झाला ना की नंतर तुम्ही तुमचं क्लिनिक चालू करू शकता, की ते पेशंट तुम्हाला जोडले गेलेत कायमचे. तुमच्या हाताला समजा तशी तुमच्या काहींच्या असते ना, हाताला गुण आहे, ह्याच्या हाताला आपण म्हणतो, तशी समजा तुमच्या हाताला गुण असेल तर ते पेशंट कुठे जाणार नाहीत, तुमच्याशिवाय कुठे जाणार नाही, तुम्हालाच फोन करणार. त्याच्यामुळे असे पेशंट तुम्ही बांधून ठेवू शकता, आणि मग ते क्लिनिक तुम्ही चालू केलं की तुम्ही तिकडे त्यांना बोलवू शकता, किंवा क्लिनिक चालू केलंय आणि अर्धा वेळ तुम्ही होम व्हिजिट करू शकता, असंही करू शकता. त्याच्यामुळे नवीन नवीन स्किल थोडंसं शिकून घ्या. 26-27 जर तुम्ही वेट असाल, वेटरनरी डॉक्टर असाल, किंवा आता सुरुवात असेल तुमची, तर तुम्हाला चांगलं आहे. आणि त्यातून जर या 3-4 राशी तुमच्या असतील तर दुधात साखर. त्याच्यामुळे काही टेन्शन घेऊ नका, तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा, देवावर विश्वास ठेवा, तुमचं पुढे सगळं काही छान होणार आहे. ऑल द बेस्ट.